हे काय आहे सगळ्यांनाच माहिती आहे आणि ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते. हे पडवळ आहे, याला इंग्लिशमध्ये स्नेक गॉड म्हणतात. तर हे जी लोक आपलं वजन कमी करायचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी हे खूप गुणकारी आहे. तर याने वजन कमी होतं, तर वेट लॉससाठी खूप चांगलं आहे आणि सगळ्यांसाठी खूप चांगलं आहे. हे खूप हेल्दी असतं, तर सगळ्यांनी खायचं असतं. आणि ज्यांना हे आवडत नाही त्यांच्यासाठी आपण आज रेसिपी बनवणार आहोत, अगदी सुंदर अशी, म्हणजे लहान मुलांपासून मोठे सुद्धा खातील. नमस्कार, मी आहे मनीषा. अमृत खजाना मराठी रेसिपी चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर याची आपण आता भाजी बनवणार आहोत आणि काही लोक काय करतात, याचे साल काढून टाकतात, याचे आतलं स्टेप पण काढून टाकतात. तर मग राहिलं काय, तुम्ही काय खाणार? मग तुम्ही सगळंच त्यातलं काढून टाकल्यावर जीवनसत्व, तर आपण काहीही काढणार नाही, हे कवर सुद्धा काढणार नाही. ठीक आहे, चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी पडवळ घेतली, त्याचे मी दोन्ही टोक काढून घेतलेत. आपण आता हे कापून घेऊ. तरी अशी कापायची आणि मी हा मधला भाग काढणार नाही आहे, कारण सगळं मग जीवनसत्व निघून जातं. असंही पकडून या ठिकाणी कढई घेतली. कढईमध्ये आपण आता तेल घालूया, 1 मोठा चमचा. यात आपण एक तेजपत्ता घालूया, दालचिनीचा छोटा तुकडा घालूया, 1 चमचा जिरे घालूया. हे अद्रक लसूण बारीक चिरून घेतले ते घालूया. बारीक चिरलेला कांदा घालूया, 1 छोटा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे. आपण आता हे परतून घेऊया. या ठिकाणी कांदा छान परतून झालेला आहे. त्यात आपण 1 चमचा जिरा पावडर घालूया, थोडासा हिंग घालूया, अर्धा चमचा हळद घालूया, 1 चमचा लाल तिखट घालूया, अर्धा चमचा गरम मसाला घालूया. आपण आता हे छान परतून घेऊया. हे छान परतून झालेलं आहे. 1 टोमॅटो बारीक चिरलेला यात घालूया. टोमॅटो सुद्धा आपण छान परतून घेऊया. टोमॅटो आपला छान परतून झालेला आहे. यात आपण खोबरं घालूया, 1 मोठा चमचाभर. हे सुद्धा आपण छान परतून घेऊया. यात आपण आता ही मुगाची डाळ घालूया. या ठिकाणी मी पाववाटी घेतलेली आहे. ठिकाणी आपण आता चिरलेला पडवळ घालूया. आणि हे छान मिक्स करून घेऊया. यात आपण आता पाणी घालूया. हा 1 ग्लास मी घातलेला आहे आणि अजून अर्धा ग्लास घालत आहे. चवीनुसार मीठ घालूया, अर्धा चमचा मी मीठ घालत आहे. या ठिकाणी मी हे आमसूल घेतलंय, याला कोकम म्हणतात, तर हे आपण घालूया. हे मी स्वच्छ धुवून घेतले, हे 2-3 घ्यायचेत. आमसूल घातल्यानंतर भाजीला खूप छान अशी टेस्ट येते. यात आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. कोथिंबीर ही तर भाजीची सुगरण. ओके, आता हे मिक्स करून घेऊया. यावरती आपण झाकण ठेवूया. 10 मिनिटांसाठी आपण शिजवणार आहोत. हे बघा, या ठिकाणी आता 10 ते 12 मिनिटं झालेत. आपण आता झाकण काढूया. तर हे बघा, या ठिकाणी आपली डाळ सुद्धा छान शिजली आहे. वाव,
मस्त सुगंध सुटला आहे, खूपच सुंदर असा सुगंध सुटला आहे. आपली डाळसुद्धा मुगाची शिजली. खूप आपल्याला गाळ नाही करायचं आहे डाळीचा आणि भाजीचा सुद्धा. त्या ठिकाणी आपली पडवळ पण छान शिजली आणि डाळसुद्धा दिसली. यात आपण आता थोडासा गूळ घालणार आहोत, तर याने अजूनच छान टेस्ट येणार आहे भाजीला. आणि हे आपण मिक्स करून घेणार आहोत. तर आपण आता गूळ घातलाय, तर 2 मिनिटं अजून ठेवूया आपण. तर हे बघा, या ठिकाणी गूळ पण यात छानपैकी मिक्स झालेला आहे. आणि ही आपली डाळ घालून केलेली पडवळची भाजी बनवून तयार झालेली आहे. तर आपण आता गॅस बंद करूया. आणि तुम्ही सुद्धा ही भाजी नक्की बनवा. नेहमीप्रमाणे प्रेमाने बनवा, प्रेमाने सगळ्यांना खाऊ घाला. माझी रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद. बघते मी ड्रेस घालून आले की मग दाखवते. नाही तर हे बघा, या ठिकाणी आपली गरमागरम अगदी टेस्टी अशी भाजी बनवून तयार झालेली आहे. आणि त्यात गूळ पण घातला आहे आपण आणि आमसूलसुद्धा, त्यामुळे त्याची चव अजूनच दुगणी झालेली आहे. तर तुम्ही ही नक्की बनवून बघा. माझ्या ह्या पद्धतीने पडवळची भाजी सगळ्यांना खूप आवडेल. आणि नेहमीप्रमाणे प्रेमाने बनवा, प्रेमाने सगळ्यांना खाऊ घाला. माझी ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा, निरोगी राहा. धन्यवाद.